कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा. ब्रेकनंतर बुलेटिन मध्ये स्वागत आहे. एक नजर आत्ताच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक. नागपुरात आज भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढणार. हजारो शेतकरी सहभागी होणार. बच्चू कडूंच्या आंदोलनाची सरकारकडून गंभीर दखल. मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली बैठक. शेतकरी प्रश्नावर चर्चा होणार. बैठकीला जाणार नाही. बच्चू कडूंची माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा सुषमा अंधारेंवर 50 कोटींचा दावा. तर माफी मागणार नाही, न्यायालयीन लढाई लढणार. सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. बीडमधील डॉक्टर महिलेची हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. तर सर्व प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा, कुटुंबियांची मागणी. पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार अखेर गोखले बिल्डरकडून रद्द. गोखले बिल्डरचे 230 कोटी रुपये बुडणार का? धर्मदाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष. जैन मुनी मात्र आंदोलनावर ठाम. आता राज्यात ट्रिपल इंजिन सरकार हवं. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अमित शहांचं वक्तव्य. तर निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख. बोगस मतदानावरून आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी पॅटर्न. वरळीतील मतदार यादी घोटाळ्याचं निर्धार मेळाव्यात प्रेझेंटेशन. 19,000 नावं संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा आरोप. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह 12 राज्यांमध्ये होणार एसआयआर. आज रात्रीपासून फ्रीज होणार मतदार याद्या. उद्यापासून सुरू होणारी प्रक्रिया 7 फेब्रुवारीपर्यंत चालणार. संभाजीनगरच्या वैजापूरमधील तरुणीचा लंडनमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणाशी व्हिडिओ कॉलद्वारे साखरपुडा. वेळ आणि अंतराच्या मर्यादेमुळे ऑनलाईन उरकलेल्या साखरपुड्याची चर्चा. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.